हे बघा असं सगळं पाणी आहे किल्ल्याच्या. हाय हॅलो नमस्कार, मी सोनल आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज मी आहे छत्रपती संभाजी नगर मध्ये. तसं मी काल संध्याकाळी चाललेली आहे, म्हणजे शनिवारी, आणि आज आहे रविवार. आणि इथे माझं लिपसिंग आणि मी जे बोलत आहे ते मॅच होत नसेल, कारण मी व्हॉइस ओव्हर करत आहे. ऍक्च्युअली काय झालं, मी कारमध्ये शूट तर केलं, पण कदाचित माझा जो माईक आहे तो कारमध्ये ना वर्क करत नाही आणि पूर्ण आवाज जो आहे तो सगळा ब्लर येतो किंवा तो कट होतो मध्ये मध्ये. तर असं का बरं होत असेल, किंवा काय ह्याच्यामध्ये सेटिंग वगैरे करायची असेल, हे जर तुम्हाला माहिती असेल तर मला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे म्हटल्यानंतर फिरायला आलो आहे आणि आज आम्ही चाललो आहे झू बघायला. तर इथे सिद्धार्थ गार्डन असं एक गार्डन आहे प्लस झू आहे. तर इथे आम्ही आज हे झू बघायला आलो होतो आणि आता चाललो आहे. हे बघा आम्ही पोहोचलो आहे इथे सिद्धार्थ गार्डन मध्ये आणि ही आहे याची एंट्री. तर असं काहीसं ह्याचं गेट आहे आणि कार पार्किंगला बाजूला जागा आहे, तर तिथे आम्ही गाडी पार्क केली आणि आता आम्ही आतमध्ये आलो आहे. इथे तिकीट घर आहे, तर इथे आपल्याला तिकीट घ्यायचे आहे. हे जे झू आहे हे मंगळवारी बंद असतं आणि आता आम्ही आतमध्ये चाललो आहे. तर आतमध्ये जाण्यासाठी म्हणजे ही एंट्री तिकीट होती फक्त, आणि झूच्या एंट्रीला परत एक गेट आहे जिथून आपल्याला परत एक तिकीट काढायची आहे, जी झू साठी किंवा हे प्राणी संग्रहालय पाहण्यासाठीची तिकीट राहणार आहे. हे बघा इथून आपल्याला ही प्राणी संग्रहालयाची तिकीट घ्यायची आहे किंवा झूची तिकीट घ्यायची आहे. तर इथे संदीप रांगेत लागले होते आणि संदीपनी तिकीट आणली आहे. चला आता आम्ही आतमध्ये जातो. गेट मधून एंट्री केल्या केल्या सुरुवातीलाच लेफ्ट साइडला आम्हाला बघायला मिळालं ते म्हणजे काळवीट. तर इथे असे ग्रीन कलरचे बोर्ड लावलेले आहे आणि त्याच्यावरती या सगळ्या प्राण्यांची संपूर्ण माहिती लिहिलेली आहे, जसे की त्याची उंची, त्याचं वय, किंवा मग किती त्यांचं टाइम स्पॅन असतो, हे सगळं. मराठी वाचण्याचा प्रयत्न. मागे आम्ही पॉर्क्युपिन, कोल्हा आणि आता हा इमू पक्षी बघतो आहे आणि यांची सगळी माहिती इथे दिलेली असते. त्यामुळे तुम्ही हे प्राणी जेव्हा बघायला येणार तेव्हा इथे सगळी तुम्हाला या प्राण्यांबद्दलची माहिती मिळणार आहे. इथे हे अशा कळप मध्ये सांबर आहे आणि इथे झाडांची सावली नव्हती, त्यामुळे इथे एक शेड होतं. या शेडच्या खालीच इथे यांना ठेवलेलं होतं. म्हणजे हे सगळे उन्हाला घाबरून इथेच आलेले आहे आणि गरमी खूप आहे. औरंगाबाद म्हटलं, संभाजीनगर म्हटलं की ऊन भरपूर आहे. त्याच्यामुळे या प्राण्यांनाही शेवटी सावली पाहिजे, तर मग हे सावलीच्या शोधात असे या शेडच्या खाली सगळे उभे आहे आणि आपलं जेवण करत आहे आणि आम्ही त्यांना बघण्याचा आनंद घेतोय.
खूप ऊन आहे, पण झाडांमुळे जरा बरं वाटतंय. हे तर मी पाहिले ना तिकडे. इथे चित्ता झोपलेला आहे आणि आता तो आराम करतोय. त्याचं जेवण आय थिंक झालेलं आहे आणि त्यानंतर तो आराम करतोय. आणि इथे आहे मगर. आता या मगराने जरा तोंड उघडलंय आणि तो काहीतरी खाणार असेल असं आम्हाला वाटलं. तर तो झोपला होता आणि तो नंतर हळूहळू बाहेर यायला लागला. हे जे प्राणी आहे हे सगळे जेव्हा झू मध्ये असतात तेव्हा आपल्याला यांची भीती वाटत नाही. त्यांना बघायला आपल्याला मजा वाटते. हालत पण नाही. झोपला वाटतं. असं जर समोर आला तर आता आपण तर पळूनच जाऊ. बघितलं बघितलं. आता आम्हाला ते दिसलं जे आम्ही बघायला आलो होतो, म्हणजे स्पेशली आयुष. त्याला बघायचा होता वाघ. आता आम्ही वाघ याच्या आधी पण बघितला आहे, म्हणजे जंगलातला वाघ बघितला आहे. तरी झू मधला वाघ बघण्याची पण अजून एक मजा आहे. इथे पण भरपूर वाघ होते. इथे 3 वाघ आहे. हे येल्लो कलरचे जे वाघ आहे ते, आणि भरपूर बऱ्यापैकी मोठे होते हे. व्हाईट टायगर. केवढा आहे तो? किती मोठा आहे. टायगर एवढंच राहतात. व्हाईट टायगर. अर्पिता नाव आहे. पांढरा वाघ. जन्म म्हणजे 5 वर्ष झाले त्याला. 5 वर्षाचा हा टायगर. 5 वर्षाची आहे. इकडे बघतो. टायग्रेस आहे ती. वाव. मोठी आहे खूप. खूपच मोठी ना. हो. मी ते चित्र काढले तेवढे असेल. राबे ते बघ. आलं ना त्याला. आमचं झू बघून झाल्यानंतर आम्ही तिथून बाहेर पडलो आणि इथे जेवायला आलो. तर इथे एक दशमेश म्हणून हॉटेल होतं, तिथे जेवायला आलो. आणि काल रात्री पण आम्ही इथेच जेवायला आलो. तर काल AC मध्ये छान वाटलं, पण आज त्यांनी वरती बसवलं, AC मध्ये नाही बसवलं. तर जरा खूप गरम होत होतं. मग आमचं जेवण वगैरे झालं आणि आम्ही देवगिरी किल्ला बघायला निघालो. मोसमने ऐकलेला आहे आणि ऊन कमी झालंय आणि थंड वातावरण आहे. पाऊस थोडासा गाडीवरून येताना आला, पण पाऊस येताना आला आणि आता आम्ही पोहोचलोय देवगिरी किल्ल्यावर. आपण येताना आता पाऊस नाही, पावसाचे थेंब नाही पडले का? हे बघा, केस पिकून गेले आहे. कलर करायचंय. तर इथे किल्ल्यावर जाण्यासाठीची सुरुवात झालेली आहे. म्हणजे ही सुरुवात नाहीये, त्यानंतर इथे पुढे गेल्यानंतर आम्ही तिकीट काढले आणि तिकीट काढून इथे पुढे आलो. इथे तिकीट त्यांना दिले आणि मग या गेट मधून आतमध्ये गेलो. तर असा हा देवगिरी किल्ला आहे आणि खूप सुंदर आहे. याची माहिती थोडीफार संदीपला माहिती आहे आणि ते पुढे व्हिडिओ मध्ये सांगणारच. दौलताबाद हा किल्ला किती 11व्या शताब्दीमध्ये बनवलेला आहे. असं त्याला देवगिरी असे नाव दिलेलं आहे. इकडे
आणि कोणी केली विजय प्राप्ति की थी। कालांतर में 1296 अलाउद्दीन खिलजी ने कृष्णदेव के पुत्र रामचंद्र देव को पराजित करके अपने अधीन आसन इकडे इंग्लिश करने को मजबूर किया। तब तक यादव शासकों ने देवगिरी को अपनी राजधानी बनाए रखा। 12व्या शतकाच्या शेवटच्या 25 वर्षात देवगिरीच्या यादवांचा उदय खानदेश परिसरात झाला। यांनी बरेच दिवस ही सत्ता गाजवली। त्यानंतर शेवटी इसवी सन 1327 मध्ये अलाउद्दीन खिलजींनी या दख्खन प्रांतातील एक क्रूर आक्रमण करून हिंदूंना लक्ष्य केले आणि हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला। पण मात्र या लढाईमध्ये देवगिरीच्या यादवांनी मोठा कठीण लढा दिला होता। ही तोफ बघताना ही पूर्ण मेटलची होती आणि इतकी जड होती की ठेवल्या ठेवल्या अजिबात सरकत सुद्धा नव्हती। त्यानंतर परत आम्ही पुढे गेलो आणि हा पूर्ण किल्ला एक्सप्लोअर केला। याची संपूर्ण माहिती तुम्हाला गुगल वरती मिळेल। आणि मी आहे मागे, कारण माझ्याकडे आहे बॅग ज्याच्यामध्ये बॉटल आणि थोडस खायचं चिप्स वगैरे, म्हणजे जर जाता जाता भूक लागली तर खाता येईल असं। आणि हे जे जुनं आहे इतकं तुम्ही बघू शकता, आणि इथे काही म्हणजे आता इतकं जुनं आहे की ते फारसं तुटलं पण आहे, एकदम नवीन तर नाहीच आहे। फोर्ट खूप सुंदर आहे। चढणार आहे का आपण? आणि 6 वाजेपर्यंत वापस यायचंय बरं। 6 वाजेपर्यंतच टाइम आहे, 6 वाजता वापस यायचंय। आणि मला दम लागतोय कारण थोडस उंच आहे आणि मध्ये मध्ये एखादी पायरी आहे। हळूहळू जायचं, जर तू फास्ट चढशील ना तर मग थकशील, मग थांबावं लागेल। तर थोडस चालली आहे मी पुढे, 5 मिनिटं झाले फक्त, 5 मिनिटं, आणि दमली आहे। झाली तर मी संदीपला देऊन टाकली बॅग। पाणी प्यायचंय, इथे बसून पाणी पिऊन घेऊ आपण। इथे चाललोय आम्ही आता थोडस, नीट जरा। इथे एक मध्येच गेट आहे, जे आम्ही सरळ सरळ जाण्याचा रोड न घेता साईडने बघतोय। कशाला थकत आहे हा? तिथपर्यंत जायचं आहे पण आपल्याला 6 पर्यंत वापस यायचंय। आणि आता वाजले 5। हे आहे चांद मीनार आणि किती उंच आहे, अरे बापरे बापरे बापरे, खूप उंच। किती फीट आहे काही लिहिलंय का? तोफ संग्रहालय। हे आहे गेट या किल्ल्याचं आतमधलं, आय थिंक। कुठे? वर ना? अरे ते याच्यासाठी असतं, प्लेन्स। हो का? शिवाजी महाराजांनी है का महल का है? अच्छा।
किल्ल्याची माहिती तुम्हाला माहिती असेलच, पण ज्यांना नाही माहिती त्यांच्यासाठी संदीप सांगणार आहे इकडे. हा किल्ला जिंकायला खूप अजिंक्य होता, कारण या किल्ल्याच्या तटबंदीला पूर्ण पाण्याच्या खंदकाने वेढलेलं आहे. त्याच्यामुळे शत्रूला आतमध्ये येण्यासाठी अवघड अशी गोष्ट होती. फक्त एकच रस्ता होता, तिथून 2 ते 3 माणसं जायचे. हे सगळं पाणी आहे पूर्ण चारी साईडने. आता आम्ही इथून आलो, हे आता टेम्पररी बनवलेलं आहे. आणि हे बघा पाणी, फक्त या पायऱ्या होत्या असं म्हणतात जुनं. हे बघा असं सगळं पाणी आहे किल्ल्याच्या पूर्ण साईडने. आम्ही वरती चढून आलो, त्याच्यामुळे मला दम लागलेला. अजून आपल्याला वर जायचं पूर्ण तिकडेपर्यंत जायचं. इथे वरती चढून आल्यानंतर मी जरा दमली म्हणून मी खाली तिथेच थांबली आणि आयुष आणि संदीप परत वरती चढले. तर हे बघा असं वरून परिसर हे दिसत होतं. यापेक्षाही वर होतं, पण वेळ झाली होती संध्याकाळी 6च्या आतपर्यंत, म्हणजे 6 पर्यंत वरून खाली यायला पाहिजे, म्हणून मग 6च्या नंतर वरती तिथे एंट्री नव्हती. आणि आता आम्ही जेव्हा इथे होतो तेव्हा 6 ऑलरेडी वाजलेले होते. मग आम्ही खाली जाण्याचा निर्णय घेतला आणि मग हे पण खाली आले. मग इथे आम्ही थोडंसं फोटो वगैरे काढले आणि मग खाली उतरलो. जसं मी सुरुवातीलाच सांगितलं की आम्ही काल आलो, तर काल संध्याकाळी म्हणजे मी दुपारी पोहोचली तिथे छत्रपती संभाजीनगरला. तर संध्याकाळी मग आम्ही विवेकानंद मकबरा बघायला गेलो, पण जात जात आणि तिथे संध्याकाळ झाली. मग संध्याकाळचे काही फोटोज आणि काही व्हिडिओज वगैरे घेतले होते, पण मग असं ठरवलं की आम्ही नंतर परत जाऊ. तर त्यानंतरचा मी व्लॉग केलेला नाही, पण त्या दिवसाचे थोडेसे व्हिडिओ क्लिप्स आणि आमचे काही फोटोज मी या व्हिडिओच्या एंडिंगला शेअर करत आहे. आणि सोमवारी आम्ही अजिंठा वेरूळची लेणी बघायला जाणार होतो, तर कळालं की अजिंठा लेणी ही सोमवारी बंद असते. त्यामुळे मग आम्ही तिथे गेलो नाही आणि घृष्णेश्वरचं जे मंदिर आहे ते बघितलं. पण त्या मंदिरामध्ये फोटोशूट वगैरे काही अलाव नव्हतं, त्याच्यामुळे मी व्लॉग पण केला नाही. आय होप हा ट्रॅव्हल व्लॉग तुम्हाला आवडला असेल, आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा, आणि अजूनपर्यंत आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका मस्त व्हिडिओ सोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, खुश राहा. बाय.